दत्ता तोंडरे यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांचं जीवन काय नको करायचं आहे. त्याचप्रमाणे शुभम नराडे सामाजिक कार्यकर्ता यांचाही मान सन्मान करायचा आहे. मी बाबूराव तोंडरे यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांचाही मान सन्मान करायचा आहे. ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचं, आलेल्या सर्व कबड्डी रसिकांचं या आंदोलन ग्रामस्थांकडून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत नोकरत माजी पंचायती अध्यक्ष श्री गुंडे साहेब हेही या कबड्डी साठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. यांचाही मान सन्मान मी हरिचंद निरगुडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा मान सन्मान आपल्या हस्ते करायचा आहे. बघा पुन्हा एकदा मी पुकार करतो शेवटचा नाट्य पुकार. काळ्या असलेला सामना नारळवाडी विरुद्ध काळ्याचीवाडी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना बोरीचवाडी जितेंद्र आणि धामणवाडी बदलापूर, धामणवाडी आणि बोरीचवाडी दोन्ही संघाच्या संघटनांनी आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 वर हजर होते. तसेच मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना पिंगळ विरुद्ध डिक्सन पाली, पिंगळ विरुद्ध डिक्सन पाली या दोन्ही संघाच्या संघटनांनी आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचे. गार पडलाय का कापात व्यवहार का बोलतो सुंदर असं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. काल वाजले जातो तू वाजले तू काल आयोजन झालं त्या ठिकाणी सुद्धा खूप थंडी पडली होती. धामणवाडी या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा सुंदर असे सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या सामन्यामध्ये 64 संघामध्ये सुद्धा 64 संघामध्ये 8 संघामध्ये जे विजय झाले होते ते संघ आपल्या कर्जत तालुक्यातील होते आणि पेड साईडचे म्हणजे डोंबोली संघ हा जितेश मेघाचा संघ होता. तो अंतिम फायनलचा सामना झाला. तो सुतारपाडामध्ये जी अशी लढत झाली की ती एक डोळ्याला कारण फिरणार अशी जी फायनलची लढत झाली होती. अंतिम ज्या फायनलच्या लढतीमध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये एका मिनिटामध्ये म्हणजे शेवटची जी रेड होती ती सचिनची रेड होती आणि सामना एक टाय मध्ये होता समान. खरोखरच मोहन सर आपण या ठिकाणी आम्ही स्वतः समालोचकला होतो ढवळेवाडी ठिकाणी सुद्धा आपल्या कर्जत तालुक्यातील एक नावाजलेला संघ सर्वांना माहिती थांबलाय तो संघाबरोबर उंबरवाडी या संघाने अवघ्या 8 गुणांनी पराभूत केला होता त्या दत्तचोरी संघाचा. खरोखरच आणि त्या संघामध्ये उंबरवाडी संघामध्ये ज्येष्ठ रायडर म्हणून विशाल गिरा म्हणून ठरला होता. खरोखरच चांगली खेळ केली होती उंबरवाडी चांगल्या पुढील वाटचालीचा खूप खूप शुभेच्छा. जेवण या हे जीवन भेटलं 500 भेटलं चायनीज 100 रुपयाचं बक्क्याची वाडी काय तरी बघा आपले मित्र डब्ल्यू तळजरी संघाच्या प्रमुखपदी कर्णधार त्या संघाला एक सुवर्ण संधी आहे. 2 गुण प्राप्त केले तर 100 रुपयाचे पारितोषिक झालेलं आहे. एक सुवर्ण संधी आहे डब्ल्यू साठी. नाग्यांनी करून घ्या तर तसेच आमचे मित्र उठायला दे तो जरी गाडी मारेल सगळं आला द्यायला चान्स होती. काम पाहत आहेत खूप सुंदर असं आपण काम करत आहात. सगळ्यांचं कौतुक करून द्यायला पण मित्रांनो त्यांचं खरोखर कौतुक व्हायला पाहिजे. मारला त्याला चल चांगल्या पद्धतीने पार पडतात सोडा ना लोन तर पाडून द्या. कबड्डीचा महत्वाचा भाग म्हणता येईल. तो महत्वाचा भाग म्हणजे पंच. आता लोन द्या लोन सर्वांचे आवडते आणि सर्व पंच म्हणता येईल आणि प्रसिद्ध पंच ते म्हणजे महेश शिगवा. त्यानंतर आमचे मित्र चालू असलेला सामना धामणवाडी आणि बोरीचवाडी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना सरळवाडी अरुण आणि एकनाथ स्फूर्ती बदलापूर. सरळवाडी अरुण आणि एकनाथ स्फूर्ती बदलापूर या दोन्ही संघाच्या संघटनांनी
या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 चा धावा घेते. रायडर बाहेर आहे. 2 पॉईंट गेले झाल्यास नौके संघाचं म्हणणं होतं की आम्हाला लो गटात टाका. पुन्हा एकदा विषय घेतो मित्रांनो, कारण असोसिएशनची मीटिंग आता होईलच लवकरच. त्याच्यामध्ये पण एक महत्वाचा निर्णय घ्यायचा. महेश शिंगवा पंच असतील याने एक विशेषतः एक सुचवलं होतं, त्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत. परंतु या ठिकाणी बोरीचीवाडी हा संघ असेल किंवा बोंडेशेत असेल, पळसदरी असेल आणि धामणवाडी असेल, आपला नंदूचा संघ, आमचे सन्माननीय कैलासवासी निसर्गवासी मोरेश्वर कडाळी यांचा संघ धामणवाडी. माहिती झालेला कसा खेळावा मित्रांनो, याच्यामध्ये पहिला शक्तीचा उपयोग करायचा, परंतु आता प्रत्येक खेळाडू हा युक्तीचा उपयोग करतो. चपळता आहे. संध्याकाळी रात्री दिवस रात्र ते वॉर्मअप करत असतात, रनिंग करत असतात. कबड्डी खेळ हा एवढा सोपा नाहीये, मातीतला खेळ आहे आणि या मातीतल्या खेळासाठी रात्रंदिवस जो खेळाडू मेहनत करतो तो प्रत्येक संघातील खेळाडू तयार झालेले कोणता संघ कोणाला पराभूत करेल हे काही सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो, फक्त खेळाडू खेळा. पंचांचं काम करत आहे आणि पंच हे अतिशय नावाजलेले पंच आहेत. पुन्हा एकदा सांगेल, रायगड ओपनची, रायगड कबड्डी असोसिएशनची पंच परीक्षा पास झालेले पंच आहेत. यामध्ये महेश शिंगवा असेल, जयराम उगरा असेल, रमेश बांगारी असेल, असोसिएशनचे सर्टिफिकेट मिळवलेले पंच आहेत. म्हणजे प्रत्यक्षात त्या पंचांना कबड्डीचे सर्व नियम माहिती आहेत. आणि लक्षात ठेवा, पंचांना माहिती आहे, सचिन तेंडुलकर पंचाने एकदा निर्णय दिला की ते सरळ आपली बॅट घेऊन सरळ रिटर्न जात असतात. ते स्वतःची म्हणजे आवड स्वतःला स्वीकारत आहे. सर्व कबड्डीतल्या खेळाडूंना विनंती आहे की आपण पंचांना मान द्यायला शिका. जो खेळाडू पंचांना मान देतो तो खेळाडू खरोखरच भविष्यात श्रेष्ठ ठरतो. आणि उडालेला त्या उडालेला तर स्वतःवर इज्जत किंवा कुठलाही वाद होईल असं कोणती प्रक्रिया त्या ठिकाणी करू नये. या ठिकाणी मी संघटनीय आजच्या या स्पर्धेतील प्रमुख पाहुणे संबंधी यांना मी विनंती करतो की आमच्या आदिवासी समाजातील खेळाडूंना या ठिकाणी तसेच संबंधीय ऋषिकेश शेठजी सावंत साहेब हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. संबंधीय ऋषिकेश शेठजी काय नाव डिलीट आहे. 2 पडला झाला आणि या खेळाच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर खेळाडूंची आर्थिक आणि मानसिक क्षमता आहे त्याच्यावर एक चांगल्या प्रकारची सुधारणा होत असते आणि एक सांघिक भावना आपण पडलेला असतो. त्याचप्रमाणे आणि क्षमता आहे हे गुण सुद्धा चांगल्या प्रमाणात या खेळाच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये मला आणि माझ्या मित्रपरिवाराला इथे आमंत्रित केलं, बहुमान दिला, त्याच्याबद्दल मी धन्यवाद करतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी सन्माननीय हर्षेश शेठजी सावंत साहेब यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. मित्रांनो, खेळ नुसता खेळण्यापुरता नाहीये तर त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या आचरणामध्ये खूप सारे गुण आपण दोन्ही संघाच्या संघनायकाने आपापले संघ घेऊन मैदान क्रमांक 2 चा धावा घेते. या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 2 वरती जो सामना चालू आहे त्यामध्ये जीवन होला कोंडिशन या खेळाडूने मला सुपर रेड केलेली आहे. त्याचं पंचाने आम्हाला कळवलेलं आहे. त्यांना या ठिकाणी केवारी ब्रदर्स ग्रुप यांच्याकडून सुपर रेड साठी 500 रुपयाची पारितोषिक आणि केवारी ब्रदर्स सिलिंग ग्रुप यांच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हाला 500 रुपयाचं सुपर रेड साठी पारितोषिक आहे. याची सुद्धा आपण नोंद घ्यावी. कैचीची पकड असेल, चुकीची पकड करण्यात आली आणि पंचाला त्या ठिकाणी तो रॅपर शेप दिला जातो किंवा टेक्निकल पॉईंट देण्याचा अधिकार हा पंचांना असतो. याची सुद्धा खेळाडूंनी नोंद घ्यावी. जीव हात लावकडे तसं आपण आवडते यायला पण त्याला हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना मैदान क्रमांक 1 चा धावा घ्यायचे. तसेच मैदान क्रमांक 2 वर तांबडवाडी आणि गुरेचवाडी
बोरीसवाडी आणि बोरीसवाडी हारल्या खोवरनं लागून घ्यायचं. त्या ठिकाणी होणारा सामना नाही गेले ना, तर सरळवाडी विरुद्ध ते एकनाथ मोठे मुंडे वेगळे काय करायचं आहे? सरळवाडी विरुद्ध एकनाथ कसं आहे आता? मुंडे शेवटचा आणि अंतिम मुकाम या चारही संघाला पळसझरी या आयोजकांचं